नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की ऊस लागवड करून बऱ्याच दिवस झाले असते आणि व्यवस्थित जर ऊस उगवत नसन किंवा थोड्याफार प्रमाणात ऊस उगवला असन आणि बराचसा ऊस उगवला नसन शेतकरी मित्रांनो, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि त्याचे कारणे काय असू शकते, त्याच्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण कारणे जाणून घेऊयात। तर ह्याचे कारणे काय असू शकते शेतकरी मित्रांनो, ऊस नाही उगवायचे। तर ज्यावेळेस आपण कांडी लागवड करीत असतो शेतकरी मित्रांनो, आता सध्या काय झालेलं आहे, कांडी लागवड केली तर भरपूर प्रमाणात गारवा पडलेला आहे। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, गारव्यामुळं सुद्धा ऊस उगवायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो शेतकरी मित्रांनो। थोडाफार इतका येत नाही, पण थोडाफार प्रमाणात ऊस थोडा लेट उगवतो शेतकरी मित्रांनो। त्याच्यामुळं पहिलं कारण गारवा। त्याच्यानंतर दुसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमची कांडी ज्यावेळेस आपण कांडी दाबत असतो पायानं, त्यावेळेस जर कांडी खोल गेली शेतकरी मित्रांनो, तर तिला वर यायला बराचसा काळ लागतो, का की गारवा जर असला तर गारव्यामुळे थोडासा लेट ऊस वाढतो शेतकरी मित्रांनो किंवा उगवतो। त्यामुळं खोल जर कांडी गेली त्याच्यामुळं थोडा लेट उगवतो शेतकरी मित्रांनो ऊस। हे झालं दुसरं कारण, जर कांडी खोल गेली तर। आणि तिसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडून ऊस ज्यावेळेस आपण लागवड करीत असतो त्यावेळेस जर तुमच्याकडून ज्यावेळेस आपण सरीवर ज्यावेळेस ऊस लावण्यासाठी कांड्या हातरत असतो किंवा ठेवीत असतो, आणि कांड्या ठेवून जर 2-4 दिवस जर उलटून गेले शेतकरी मित्रांनो, आणि जर 2-4 दिवस उलटून गेले आणि जर कांड्या जर सुकल्या किंवा त्यांचे डोळे सुकले शेतकरी मित्रांनो, तरी पण उशीर होऊ शकतो शेतकरी मित्रांनो। हे झाले 3 कारणं शेतकरी मित्रांनो। आणि असं झाल्याच्या नंतर आपण जर ऊस दाबला तर जर वाळसर जमीन असं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं वाळूचं प्रमाण असतं जमिनीमध्ये, त्या जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो काय होतं, जर तुम्ही कांडी सुकल्याच्या नंतर जर दाबली तर त्याला वाळव्या किंवा घेरड्या म्हणते शेतकरी मित्रांनो, ह्या वाळव्या लागू शकतात आणि त्यांचे डोळे खाऊ शकतात शेतकरी मित्रांनो, आणि कांडीसुद्धा मधातून पोकळ करू शकतात शेतकरी मित्रांनो। हे झाले 2-4 कारणं शेतकरी मित्रांनो। असं करा, त्याच्यामुळे काय करा शेतकरी मित्रांनो, की तुमची कांडी जी आहे तर नासली का, सडली का, किंवा डोळे खराब झालेत का, हे 1-2 ठिकाणी उकरून व्यवस्थित बघा शेतकरी मित्रांनो। जर कांडी व्यवस्थित असेल तर काय अडचण नाही, परंतु जर कांडी व्यवस्थित नसेल तर तुम्हाला त्याची तुटाळ किंवा दुसरी कांडी तिथं लावा लागन। जर कांडी जर व्यवस्थित असन किंवा खोल गेली असन आणि गारव्यामुळे जर लेट उगवत असन, तर त्याला दुसरा उपाय काय करायचा शेतकरी मित्रांनो, की आता जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट असतं शेतकरी मित्रांनो, ते जर तुम्ही ज्या कांडी लागवड करत असतात त्यावेळेस जर तुम्ही टाकलं, ऊस लागवड करायच्या आधी जर रानामध्ये सरीमध्ये जर टाकलं द्या आणि नंतर पाणी सोडून जर कांड्या दाबल्या तर त्या जमिनीमध्ये व्यवस्थित ऊस उगून निघतो शेतकरी मित्रांनो। परंतु जर तसं नाही केलं शेतकरी मित्रांनो, तुमची जमीन जर काळी असेल, आता ही मुरमाड जमीन अशी शेतकरी मित्रांनो आमची, तर ह्या जमिनीमध्ये आता गारवा जरी असला तरी आमचा एक ह्या ऊसाला 25 ते 26 दिवस झाले शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित चांगल्या प्रकारे ऊस उगवून निघाला आहे। ह्याला आम्ही कोणत्याही प्रकारचं खत किंवा काय टाकलेलं नाही आहे। आता सध्या आम्ही आता ह्याला ज्यावेळेस संपूर्ण ऊस उगून निघन त्यावेळेस आम्ही एक बेसल डोस टाकणार आहेत, परंतु तोपर्यंत आम्ही काहीही टाकणार नाहीत। परंतु जर काळं रान असेल शेतकरी मित्रांनो, म्हणजे जर मुरमाड रान असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही ऊस उगवायला, परंतु जर तुमचं काळी जमीन जर असेल तर ऊस उगवायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळं तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस आपण लागवड करीत असतो त्यावेळेस सिंगल सुपर फॉस्फेट जे असतं शेतकरी मित्रांनो, ती एकरी 2 बॅग टाकून दिल्या पाहिजेत, म्हणजे त्या जमिनीमध्ये गरमी तयार होऊन आणि भुसभुस जमीन राहून ऊस उगवायला मदत होतं शेतकरी मित्रांनो गारव्यामुळं। जर ते करणं नाही झालं शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं नसन आणि ऊस जर उगवायला नसन, थोडंसं कांड्या जर तुमचे व्यवस्थित असेल, काळं रान असेल, तर थोडंसं पाण्याला काय करा शेतकरी मित्रांनो, थोडंसं पाणी, त्याला जास्त प्रमाणात पाणी देऊ नका। थोडंफार म्हणजे कमी प्रमाणात, ज्यावेळेस वापसा कंडिशनमध्ये येईल त्याच वेळेस पाणी द्या। जर जास्त पाणी जर दिलं तुम्ही तर कांडी उगवत नाही शेतकरी मित्रांनो, सोडून जाते या गारव्यामुळं। त्याच्यामुळे जास्त प्रमाणात पाणी काय देऊ नका। आणि पाणी देता वेळेस बरेच शेतकरी काय करतात, की संध्याकाळची लाईट असते त्यामुळं लाईमाच्या सऱ्यामध्ये पाणी थोड्या प्रमाणात लावून देतात आणि सकाळीच दुसरीकडे पाणी लावून देतात। काय होतं आहे, त्यामुळं जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणात
ओलावा जास्त तयार होतोय आणि ती लवकर वल कमी होत नाही शेतकरी मित्रांनो. जास्त पाणी मुरतं त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये, आणि जास्त पाणी जर मुरलं तर त्या कांडी शेतकरी मित्रांनो जास्त दिवस जर वल जास्त राहिली तर कांडी 100% सडती किंवा चांगली उगवत नाही. त्यामुळं पाणी देता वेळेस उभं राहून पाणी द्या. म्हणजे उभं राहून म्हणजे तिथं 2-2, 3-3 सऱ्यामध्ये पाणी लावून व्यवस्थित फास्ट पाणी द्या. म्हणजे पाणी जास्त दिवस त्याच्यामध्ये वल टिकून राहणार नाही. ते कवर करायचे शेतकरी मित्रांनो चांगला ऊस उगून निघेपर्यंत. नंतर काही अडचण येणार नाही. आणि त्यानंतर तरी बी जर तुमचा ऊस उगवत नसन, तुम्ही पाणी व्यवस्थित दिलं असन किंवा कांडीवरी असन तुमची, आणि जर खोल कांडी गेली नसन तर ऊस उगवत नसन. आणि जरी खोल कांडी गेली असली आणि जर ऊस उगवत नसन तर त्याला काय करा शेतकरी मित्रांनो, एकरी 1 बॅग युरिया हे पाण्याच्या पुढं पाणी द्यायच्या अगोदर सरीमध्ये टाकून द्या. आणि त्यानंतर पाणी सोडा शेतकरी मित्रांनो. तुमचा 8 दिवसामध्ये व्यवस्थित जेवढे बी डोळे असतील खाली चांगले तेवढे वरी येणार शेतकरी मित्रांनो. पक्षी 300-350 रुपये खर्च येऊ शकतोय. ह्याच्या पलीकडे जास्त खर्च करायची गरज नाही आहे. कारण की ह्या गारव्यामुळे काय होत असतं की ऊस उगवायला थोडंसं म्हणजे ऊस वाढतच नसतो गारव्यामध्ये. त्यामुळं जरी डोळे चांगले असले, जरी उगवायला असला तरी ते जास्त स्पीडनं वरी येत नाही. जर युरिया टाकला शेतकरी मित्रांनो त्याला मदत होती आणि ऊस चांगल्या प्रकारे वरी उगून निघतोय शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात सोपं एक काम करा शेतकरी मित्रांनो की एकरी 1 बॅग युरिया जे आहे शेतकरी मित्रांनो हे टाकून घ्या. जर तुमच्या ऊसाला घेरड्या काय जर लागत असत्या शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला एक काम करायचं आहे की किनॉल-फॉस हे जी कीटकनाशक शेतकरी मित्रांनो ह्याची ड्रिचिंग करायची आहे. काय करायचं आहे, जे नौजल असतंय पुढं पंपाच्या आपल्या, ते नौजल काढून व्यवस्थित त्याच्यामध्ये पाण्याची आपली कमी म्हणजे पंपाची कमी स्पीड करून थोडं थोडं पाणी टाकीत चालायचं आहे. म्हणजे त्याने काय होईल की घेरड्या खाणार नाहीत. जर घेरड्या खाता असत्यान तरची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशकची ड्रिचिंग करायची. परंतु जर तुमच्या घेरड्या म्हणजे तुमच्या कांड्या जे व्यवस्थित असत्यान पण उगवायला नसत्यान तर त्याला पक्षी 1 एकरमध्ये 1 बॅग युरिया टाका. म्हणजे टाकलं की शेतकरी मित्रांनो 8 दिवसामध्ये तुमचा व्यवस्थित चांगल्या प्रकारे ऊस उगून निघन. ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.